दिनांक 8/1/2025 ते 15/5/25च्या कालावधीमध्ये आरोपी मुफ्तका मेहबूब जोगलीकर वय 26 वर्षे यानं शादी.com या संकेतस्थळावरून ओळख करून फिर्यादी यांना लग्नाचं आमिष दाखवून आरोपी मुस्तफा मेहबूब जोगलीकर व त्यांचे वडील मेहबूब उमर साहब जोगलीकर अशांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांशी लग्नाची बोलणी करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करत आरोपी नामे मुस्तफा मेहबूब जोगलीकर यानं फिर्यादी यांच्या विरुद्ध शरीर संबंध प्रस्थापित करून फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून वेळोवेळी होंडा सिटी कार, बुलेट मोटारसायकल आणि रोख रक्कम 24 लाख रुपये स्वीकारून फिर्यादी यांची फसवणूक केली म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 69, 316, 2, 318(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव यांनी लागलीच गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांना गुन्ह्याच्या अनुषंगानं सूचना दिल्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे यांनी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून पथकाला सदर गुन्ह्यातील आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं। यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक तयार करून पथकास सदर गुन्ह्यातील आरोपितांचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्याबाबत आदेशित केलं। यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांच्या तपास पथकाने मुस्तफा मेहबूब जोगलीकर याला पनवेल जिल्हा नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन मेहबूब उमर साह जोगलीकर याला खामगाव तालुका म्हाळसा जिल्हा रायगड या ठिकाणाहून ताब्यात घेऊन सदर गुन्ह्यात अटक केली आहे। अटक आरोपी नामे मुस्तफा मेहबूब जोगलीकर हा शादी.com, जीवनसाथी.com, मुजमॅच, बेटर हाफ, डिवोर्स मॅट्रिमोनी या संकेतस्थळावर मुस्तफा जोगलीकर उर्फ मुस्तफा खान उर्फ हर्षवर्धन मोहन पाटील या नावानं प्रोफाईल बनवून आणखी मुली महिलांना लग्नाचा आमिष दाखवून आरोपी मेहबूब उमर साह जोगलीकर हा संबंधित मुलींचे कुटुंबियांशी लग्नाची बोलणी करून आर्थिक फसवणूक करत असल्याचं तपासादरम्यान निष्पन्न झाले। सदर आरोपितांना न्यायालयात रिमांडकामी हजर केलं असता न्यायालयानं त्यांना दिनांक 24/6/25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपितांकडून होंडा सिटी कार आणि बुलेट मोटारसायकल हस्तगत करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरुटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू टेमगर, पोलीस शिपाई अरुण हांडे, पोलीस शिपाई सागर जाधव यांच्या पथकानं केली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास जितेंद्र वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक हे करत आहेत। मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फसवणुकीचा अर्ज प्राप्त झाला की लग्नाचा आमिष घेऊन आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे। अर्जाचं गांभीर्य बघून अर्जदारांना बोलवण्यात आलं। माननीय उपनिरीक्षक यांनी माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ यांची परवानगी घेऊन तात्काळ तो गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्हा नोंद केल्यानंतर आम्ही तपास सुरू केला तर त्याच्यात असं लक्षात आलं की आरोपिताने फिर्यादी यांना शादी.com वरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। त्यांचं व्हॉट्सअपवर बोलणं झालं। त्याच्यानंतर त्यात बोलणं झाल्यानंतर आरोपी त्याच्या वडिलांनीही फिर्यादीशी आणि फिर्यादीच्या पालकांशी लग्नाबाबत बोलणी केली। या दरम्यान आरोपी हा पनवेलहून इकडं नाशिकला आला। नाशिकला आल्यानंतर तो आरोपीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये भेटत होता। त्यांचं भेटणं झालं। आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार म्हणून वचन दिले। त्यात त्याने फिर्यादींशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि असं 1 ते 1.5-2 महिन्याच्या कालावधीत त्याने आरोपितांना गोड बोलून त्यांच्याकडून एकूण 24 लाख रुपये त्यांना फिर्यादीला ऑनलाईन फायनान्स घेऊन काढायला लावले आणि ते त्याने फिर्यादीने पैसे घेतले की तात्काळ तो त्याला स्वतःला ट्रान्सफर करून घेतले। त्याच्यानंतर त्याला गाडी पाहिजे होती म्हणून त्याने फिर्यादीनं सांगितलं की मला एक होंडा सिटी कार पाहिजे। फिर्यादीने स्वतः कर्ज घेतलं, फायनान्स घेतला, एक होंडा सिटी कार घेतली। त्याच्यानंतर पुन्हा तो मला बुलेट पाहिजे। त्याच्यानंतर फिर्यादीने त्याचं ऐकलं, त्याच्या भावाच्या नावावर ते बुलेट घेतली। एवढं घेतल्यानंतर आरोपी बुलेट, होंडा सिटी कार आणि बुलेट घेऊन गेला तर तो फिर्यादी यांना पुन्हा काही कॉन्टॅक्ट करत नव्हता। फिर्यादीने आरोपीच्या वडिलांशी संपर्क केला। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता मी काय करणार, माझा मुलगा नाही म्हणतो। तर त्याच्यानंतर मग फिर्यादी मुंबई नाका पोलीस स्टेशनला आल्या
आणि गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला असं कळलं की आरोपीची मोडस ऑपरेंडीच आहे तो जीवनसाथी.com, शादी.com, मूज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो. मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने, कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून, नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो. संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड बोलण्याची फसवणूक करतो, त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यांना पैसे मिळाले, त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जातो. हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपिताचा CDR आणि SDR मागवला, त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं. त्यात आरोपीला आम्ही CDRचं तांत्रिक विश्लेषण करून पनवेल इथून अटक केली. नंतर त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहतेगावी रायगड, त्याचे वडील मेहबूब उमरसाब जोगिलकर वय 53 वर्षे यास रायगडहून त्याच्या राहतेगावून अटक करण्यात आलेली आहे. या तपासात आम्हाला 2 साक्षीदार मिळालेले आहेत. एक साक्षीदार आहे ती कोपर घराण्याची आहे, तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे. लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे. तिची काहीतरी 1,90,00,000ची फसवणूक केली आहे. तिला कोपर खैराणे पोलीस ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितले. त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे, त्यांची 18 लाखाची फसवणूक केलेली आहे. त्यांना इथे तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं. तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली, तिकडं लवकरच गुन्हा दाखल होणार आहे. तर यात मुंबई नाका पोलीस ठाण्याकडून आमचं सर्व पीडितांना असं आव्हान आहे की जर तुम्ही फसवले गेला असाल तर तुमच्या कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्ही जाऊन तक्रार दाखल करा. आणि अजून दुसरी गोष्ट अशी की अशा कुठल्याही वेबसाईटवर आलेल्या प्रोफाईलची खात्री केल्याशिवाय तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जाऊन त्यांची ते प्रॉपर्टी आहे, तो नोकरीला आहे किंवा नाही याची खातरजमा केल्याशिवाय कोणालाही तुमच्या आयुष्यात येण्याची परवानगी देऊ नका आणि स्वतःची फसवणूक करून देऊ नका. आता आरोपी दोघं कस्टडीत आहेत, रिमांडमध्ये आहेत. याच्यात आम्ही आरोपिताने ज्या गाड्या नेल्या होत्या होंडा सिटी कार आणि बुलेट, ती आम्ही आरोपिताकडून रिकव्हरी केलेली आहे. सर एकूण किती अमाऊंट आहे सगळी किती? तिघ पीडितांची मिळून तिघ पीडित 1,90,24 म्हणजे जवळजवळ 2.5 कोटीपर्यंतच आहे. पण 1,90,00,000 हे कोपर खैराणीशी संबंधित, 18 लाख आहे ते माहीम पोलीस ठाण्याशी संबंधित आणि आपल्या गुन्ह्याशी 24 लाख ही अमाऊंट आपल्या गुन्ह्यातल्या हिलेरीशी संबंधित. ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक.